आजपासून बीड जिल्ह्यात पोटनिवडणुकींची रणधुमाळी बघायला भेटणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे ते बीडमधल्या मस्साजोगच्या पोटनिवडणुकीकडे. आता आपल्यासोबत आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. भाऊ, काय सांगाल, आजपासून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेमकी काय रणनीती असणार आहे? रणनीती काहीच नाही आहे. जे काम स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांनी केलेलं आहे तोच मानस सर्व गावकऱ्यांचा असणार आहे यापुढेही तसंच काम. आणि आजपासून जी पोटनिवडणुकीची सुरुवात आहे तर मागच्या काही दिवसापासूनच गावातील सर्व ज्येष्ठ आजी माजी प्रौढ आणि युवक या लोकांचं जे मत आहे त्या मतावर जे देशमुख कुटुंबीय आहे ते त्यांचे काय विचार आहेत आणि त्यांचं काय त्यांच्या काय सूचना आहेत त्यावरच आम्ही देखील थांबलेलो आहोत. येणाऱ्या 1-2 दिवसात ह्या गोष्टी स्पष्ट होतील. या संदर्भात काही बैठक झाली का? कारण मागच्या तारखेला तुम्ही असं म्हणाला होतात की गावात एक बैठक होईल, त्यानंतर आमचा निर्णय होणार आहे. गावातील जे आजी माजी आहेत, ज्येष्ठ लोक आहेत किंवा मागच्या इलेक्शनला 2022च्या जे पॅनल प्रमुख होते, जे सदस्य झालेले आहेत ते सर्व लोक या ठिकाणी जमून ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जे राहिलेला 18 महिन्याचा कालावधी आहे तो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात गावकरी होते. आपण जर बघायला गेलं तर जो काही मस्साजोगचा विकास झालेला आहे आणि एक विकासाचं मॉडेलच संतोष देशमुख यांनी सगळ्यांसमोर उभं केलं होतं. आता हे मॉडेल नेमकं कोण पुढे नेईल? कारण ज्या पद्धतीनं मस्साजोगचा विकास झालेला आहे हा विकास येणाऱ्या काळातही व्हावा, तर सरपंच पदाचा उमेदवार नेमकं कोण असणार आहे? मी पहिलं कामाची पद्धत सांगतो, कारण कुठलाची एक माणूस गावचा विकास करू शकत नसतो. त्याचं एक टीमवर्क असतं, त्याची एक टीम असते. तसं या गावामध्ये प्रत्येक सामाजिक भौतिक सुविधा हे सगळं करणाऱ्या टीम आहेत. आणि त्या आत्ता जसं संतोष अण्णाची ही दुर्दैवी घटना घडली त्यानंतरही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. परंतु सगळ्या महाराष्ट्रानं हे जे प्रकरण बघितलेलं आहे तर ते प्रकरण इतकं मोठं होतं आणि सगळ्यांनी एवढा सपोर्ट केला तर पूर्ण गावाला पहिले 6-8 महिने तर फक्त न्याय पाहिजे होता. मग सगळं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जे की अण्णांनी 15 वर्ष आयुष्याचे गावासाठी घातले तर त्याविषयी गावाने ठरवलं की विकास भौतिक सुविधा हे होत राहील. परंतु केस महत्त्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत ज्या दिवशी केस गेली, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचं बेल ॲप्लिकेशन आरोपीचं रिजेक्ट झालं त्या दिवशीपासून सर्व गावकऱ्यांनी नवसंकल्प केला आणि येणाऱ्या काळात जे काय राहिलेलं काम आहे किंवा जे काय राहिलेली उणीव आहे ती नक्कीच गावकरी पूर्ण करतील. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या निवडणुकीसाठी तुम्ही स्वतः उमेदवार असाल का? नाही, मी तर शक्यतो नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे मला ज्यावेळेस कोणी विचारलं की तुमचं काय मत आहे तर मी स्पष्ट नाही म्हणून सांगितलेलं आहे. परंतु ज्या माझ्या वहिनी आहेत संतोष अण्णांच्या पत्नी, त्या 2011 ते 17पर्यंत या गावच्या उपसरपंच होत्या. 2013 ते 17पर्यंत मार्केट कमिटीच्या सदस्य होत्या. 2017 ते 22पर्यंत त्या स्वतः सरपंच होत्या आणि 2022ला स्वतः संतोष अण्णा सरपंच होते, म्हणजे चालू काळातले. तर त्यांना विचारात घेऊन गावकऱ्यांना एक बैठक घेतलेली आहे आणि येत्या 1-2 दिवसात ही निवडणूक बिनविरोध कशी होईल त्यासाठीचा गावकऱ्यांचा प्रयत्न असेल. बऱ्याच म्हणजे जे चर्चा अशी आहे की तुम्ही पण उमेदवार म्हणजे झाला पाहिजे या निवडणुकीसाठी, मात्र तुम्हाला उमेदवारीसाठी काही भीती वगैरे वाटते, असं काही प्रकार आहे का? नाही, तसा काहीच प्रकार नाही. परंतु आपली केस ही सगळ्यात वेगळी आहे, मोठी आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळं जर मला केसेस संदर्भात वेळ चालला तर मग भ्रमनिरास नको व्हायला या कारणास्तव मी अगोदरच सांगितलेलं होतं. आणि जे काही सामाजिक काम आहे ते तर आम्ही करतोच आहे, परंतु त्या पदावर जायचं आणि बाहेरून काम करायचं यात खूप फरक आहे. त्याच्यामुळं सर्व टीम जी आहे संतोष अण्णाची किंवा जे गावकरी आहेत तुम्ही बघितलेली आहे गावाची, त्याच्यामुळे हे गाव राहिलेल्या 18 महिन्यात सर्व गावकरी चालवतील
म्हणून मी म्हणजे मला कुठला दबावही नाही आणि मला कुठली अपेक्षाही नाही आणि मला कुठली भीतीही नाही. आता या एक व्यापक बैठक देखील होणार होती गावातली, तर ती कधी होईल साधारण? आजपासून अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे, 13 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहेत. मागच्या 2-3 दिवसातच बऱ्यापैकी सगळे लोक बसून ह्या गोष्टीवर जे काही तोडगा आहे तो काढण्याचा प्रयत्न आहे. हे झालेली दुःखद घटना आहे, हे कुणाच्याही नशिबी येऊ नये. आणि जर एखाद्याला असं वाटत असेल की ही जी दुर्दैवी घटना आहे, जे आमच्यावर आलेलं संकट आहे कुटुंबावर, गावावर, त्याची फक्त कुणाला संधी म्हणून कोणी आमच्याकडे बघू नये आणि जे राहिलेला कालावधी आहे तो जशा तसा संतोष अण्णाच्या नावानं त्यांचे जे स्वप्न होते ते सर्वांनी पूर्ण करावेत अशी माझी अपेक्षा आहे. तर नक्कीच आपण बघितलं तर मस्साजोगच्या निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि गावकऱ्यांची एक बैठक देखील याआधी झाली होती आणि त्या बैठकीमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नींना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झालेली आहे. मात्र त्याचा निर्णय आता आगामी काळात घेतला जाईल असं धनंजय देशमुखांनी सांगितलं आहे. स्वानंद पाटील, ABP माझा, मस्साजोग, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.